ठाणे शहराला व्हेनिस ऑफ महाराष्ट्र म्हणतात, कारण ठाण्यात पूर्वी अगणित तलाव होते. त्यापैकी एक सर्वांग सुंदर कावेसर तलाव. हा तलाव ठाणे स्टेशन पासून फक्त आणि फक्त 9 किलोमीटरवरती आहे. कावेसर तलाव हा सुमारे 150 वर्ष जुना आहे. तलावाचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. तसेच या तलावात दुर्मिळ मानले जाणारे पांढरे कमळ देखील मिळते. ये ठाणे स्टेशन से सिर्फ 9 किलोमीटर पर ही और वहाँ से आती है यहाँ पर 50 तर ह्या की बस. तो आप यहाँ पर कावेसर तलावाला डिटेल वीडियो आपको मेरे सुशोभीकरणाच्या नावाने जाएगी. अगर वीडियो जे कॉन्क्रीटीकरण होणार आहे सब्सक्राइब जरूर करना और अगर त्याला या इकडच्या कर देना. मैं आप पर्यावरण प्रेमी लोकांनी विरोध केला आहे. कावेसर तलावाच्या रक्षणासाठी रहिवाशांनी जी निदर्शनं केली त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण आता जे थोडीफार हिरवळ किंवा जैवविविधता ठाण्यात राहिलेली आहे ती या तलावामुळेच राहिलेली आहे. तर प्रत्येक ठाणे रहिवाशांनी हिरवा असा पट्टा आहे की जिथे लोक येतात त्यांना काहीतरी इथून या सगळ्या निदर्शनाला ऑक्सिजन मिळतो, त्यालाच धोका पोहोचू नये. सुशोभीकरणाला पाठिंबा दिलाच पाहिजे. डेव्हलपमेंटला त्यांचा विरोध नाहीये. सिमेंटीकरण केलं जाणार आहे त्यामुळे नैसर्गिक जे अस्तित्व आहे तलावाचं असेल, या तलाव मागे तलाव आहे, तलावामध्ये पांढरं कमळ लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि ज्याच्यामुळे लोकांना खूप जुना हा हिरवा पट्टा आहे. याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे महत्त्वाची इथे येतात. एक प्रकारे देण आहे आणि देण कुठेतरी जपली पाहिजे. नागरिकांचा विरोध फक्त एवढ्याच गोष्टीला आहे की इथं सिमेंटीकरण होऊ नये आणि ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक किंवा वरिष्ठ नागरिक यांचं सांगून इथं सगळं काम केलं जातं ते कुठेतरी होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या इथल्या आपण पाहिलं की जास्त करून महिलांचा सहभाग याच्यामध्ये आहे आणि नेमकं त्यांना विचारूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. सेव्ह कावेसर लेक सोशल मीडियावर आपण एक मोहीम चालवलेली आहे आणि त्या मोहिमेला प्रतिसाद मिळताना दिसतोय की बरंच आपले रहिवासी जे इथे जमलेले आहेत. नेमका आपला विरोध कशाला आणि आपण आंदोलन का करताय? आमचा विरोध अशासाठी आहे की 150 वर्ष जुना हे पाणतळं आहे, वेटलँड ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तिथे इतक्या प्रकारचे पक्षी येतात, इतक्या प्रकारचे कीटक येतात, किडे येतात, बटरफ्लाईज येतात, फुलपाखरं येतात. ती सगळी जर का इथे कॉन्क्रिटायझेशन झालं, इथे ॲम्फी थिएटर बनलं, वॉकवे जर का कॉन्क्रीटचे बनवले, स्काय टॉवर बनवला किंवा गझिबो बनवला, एक्सरसाइजसाठी गार्डन जिम केलं तर त्याचे जे आवाज येतील त्याच्यामुळे त्या पक्ष्यांना त्यांच्या त्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीला त्रास होणार आहे, ते नष्ट व्हायला लागणार आहे. आपण आत्तापर्यंत खूप गोष्टी नष्ट केल्या आहेत. तर आत्ता कुठेतरी थांबूया आणि आमचं हे म्हणणं आमच्या राज्यकर्त्यांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. आमचे मुख्यमंत्री असतील किंवा आमचे आमदार असतील संजयजी केळकर किंवा आमचे खासदार निरंजन डावखरे, त्यांनी आमचं म्हणणं प्लीज ऐकून घ्यावं, आम्हाला त्यांच्याशी बोलण्याची संधी द्यावी आणि मंत्रालयापर्यंत आमचा आवाज पोचवावा आणि हे सगळं थांबवा. इथे हे म्हणतात तसं म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर सगळी झाडं आहेत, प्लांटेशन आहेत, मोठमोठी अगदी इथं वडाची आणि पिंपळाची इथं मोठमोठी झाडं आहेत. कुठे असं सिमेंटचं काही आतमध्ये कन्स्ट्रक्शन दिसत नाहीये किंवा तसा काही भाग दिसत नाहीये आणि याच गोष्टीला विरोध आहे की इथं तसं होऊ नये. मी पण एक सिनियर सिटीजन आहे आणि इथे सिनियर सिटीजनची एवढीच मागणी आहे की आम्हाला एक चालण्यासाठी एक ट्रॅक हवा आहे. लाईट म्हणतायत ते पण लाईटची गरज नाही, कारण संध्याकाळी ही जे गार्डन आहे छानसं ते बंद होते आणि त्याच्याबरोबर बसण्यासाठी थोडीशी बेंचेस असले तर ठीक आहे. पण जे हे कॉन्क्रिटिझायझेशन करणार आहेत किंवा हे जे आपल्याला दिसते की तिथे मोठं एक डोंगर आहे जो हिल आहे तो फार सुंदर आहे आणि तो तोडून त्यांचं काहीतरी करायचं असं त्यांचं चाललेलं आहे. तर त्याच्याला आम्हाला विरुद्ध आहे. जो आहे हे झाडं खूप छान आहेत, हे असेच ठेवा. आणि मुख्य म्हणजे आणखीन एक म्हणजे जे पाणी सगळीकडे कॉन्क्रिटिझायझेशन झाल्यामुळे जे पाणी आहे ते जमिनीत कसं मुरणार आणि तलावाला पाणी लागणार तरी कुठून. तर ही जमीन आहे ती तशीच ठेवा आणि आमचं जे मागणं आहे ते वरपर्यंत पोहोचवा. तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली मी प्रोफेशनली हॉर्टिकल्चरिस्ट आहे. आमचं सध्या तरी या कॉन्क्रिटायझेशनला तर विरोधच आहे. आम्ही ब्युटिफिकेशन का म्हणजे नाही म्हणतोय बिकॉज जर इथे कॉन्क्रिटायझेशन केलं तर इथली बायोडायव्हर्सिटी खूप डिस्टर्ब होणार आहे आणि जे नॅचरली लुक आहे या पाणतळाचा वेटलँडचा तो डिस्ट्रॉय होणार आहे. आणि मोस्टली आता आज आम्ही इथे आलो आहे की आम्ही ट्री प्लांटेशनच्या विरोधात बिलकुल नाही आहे. आमचं मत असं आहे की तुम्ही जे ट्री प्लांटेशन करताय, ज्या स्पीसीसचे करताय ते वेटलँडला सपोर्ट करत नाही, इथल्या वेटलँडला आणि इथल्या कंडिशन्सला सपोर्ट करत नाहीत. तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या
जर घेतला असेल तो आम्हाला दाखवा. आणि तुम्ही जे आता इथे झाडं आणलेत लावण्यासाठी, जसं फायर बुश म्हणून आहे, कॅना वगैरे आहेत, हे तुम्ही सेम व्हरायटीजच्या सेम स्पीसीसच्या जवळपास 250 झाडं लावा. ताई तुम्ही काय सांगाल, काय तुमचं म्हणणं नेमकं, तुम्ही आंदोलन करताय सेव्ह कावेसर लेक? हमें जैसे है वैसे ही कावेसर लेक चाहिए, कोई चेंजेस नहीं चाहिए, इसका ब्यूटिफिकेशन नहीं बिगड़ना चाहिए. कॉन्क्रीटाइजेशन नहीं चाहिए हमें चाहिए प्योर नेचर जिसमें हम लोग वॉक करते हैं. ठाण्यामध्ये 1800 पाणथळ ऑलरेडी लिस्टेड आहेत नॅशनल वेटलँड ॲटलसमध्ये, पण त्याच्यामधून आत्तापर्यंत प्रशासनाने एक पण वेटलँड नोटिफाय नाही केला आहे. दिस इज द राईट वेटलँड टू बी नोटिफाईड, दॅट इज आवर रिक्वेस्ट. महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांचा की हे जे आहे इथे लक्ष दिलं पाहिजे, प्रशासन असेल, शासन असेल, या सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि निसर्गाची देण आपल्याला जी आहे त्याचं कुठेतरी जतन केलं पाहिजे, याच्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना आणि पर्यायानं या सगळ्या नागरिकांना देखील त्याचा फायदा होईल.